नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याचं गरगट्ट. यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे भिजत घातलेले आहेत. वाळलेली हरभऱ्याची भाजी, एक अर्धा वाटी बाजरीचं पीठ, 4 ते 5 मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे या सगळ्याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची. जाडसर वाटायचे, बारीक नाही वाटायचं. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आपण त्यामध्ये जिरी आणि लसणाची फोडणी देणार आहोत. अर्धा चमचा जिरी घालायची आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या बारीक चिरून घालायच्यात. लसूण बारीक गॅसवरती लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. ते परतून झालं की आपण जे शेंगदाणा, खोबरं आणि लसणाचं वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे ते सगळं. सारखं हलवत राहायचं आहे, कारण शेंगदाणे आहेत म्हणून ते खाली चिकटतात कढईला. तर तसं होऊ नाही द्यायचं आहे. परतून झाले की आपल्याला कसं कळणार की परतून झालेत म्हणून? आपण शेंगदाणे कढईला चिटकायचे सोडून द्यायला लागले की समजून जायचं की परतलेत व्यवस्थित ते. तोपर्यंत परतत राहायचं आहे. छान चव येते भाजीला. आपण लगेच त्यामध्ये जे हरभऱ्याच्या भाजी होती त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ मिक्स केलं होतं ते याच्यामध्ये कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यालाही छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये लगेच भाजी परतून झाली की त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. बाजरीचं पीठ आहे त्याच्यामुळे भाजी घट्ट होणार म्हणून पाणी घालतानाच थोडं जास्त घालायचं आहे. मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये आपण जी शेंगदाणे आणि डाळ भिजून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. मिक्स करायचं आहे पुन्हा. व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण झाकण ठेवून भाजी छान शिजून घेऊयात. भाजी शिजायला 7 ते 8 मिनिट लागतील. अधूनमधून 2-3 वेळेस झाकण काढून भाजी हलवून घ्यायची, कारण शेंगदाणे आहेत त्याच्यामध्ये, आपण वाटूनही शेंगदाणे घातलेत म्हणून ते खाली चिटकतात. त्यासाठी भाजी सारखं ढवळत राहायचे आणि मंद गॅसवरतीच भाजी होऊ द्यायची आहे. छान उकळी आलेली आहे भाजीला. ही हरभऱ्याची भाजी तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात आणि तुम्ही खाता का हेही मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा झाकून ठेवते. आता आपली भाजी छान शिजलेली आहे. लगेच ताट करून घेते मी. या भाजीसोबत पांढरा भात खायला खूप छान लागतो. त्याचबरोबर बाजरीची छान भाकरी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय. मस्त खा, स्वस्त राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.